नमस्कार मित्रांनो, तुमचे माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, एवढ्या दिवस 15 जुलै ही डेट खूप गाजली होती, परंतु आता एक नवीन टॅब, नवीन एक फीचर आलेले आहे आणि त्या फीचर बद्दल बरेच काही लोक नवीन जे हे फीचर येतात त्या नवीन फीचर बद्दल जुने क्रिएटर खूप घाबरून देतात। नवीन क्रिएटर एकदम अक्षरशः घाबरलेले आहेत। तर हे जुने क्रिएटर काही प्रॉपर माहिती देत नाही आणि बरेच काही क्रिएटर जे आहेत ते चुकीची माहिती देतात। तर हे हाईप बटन काय आहे या ठिकाणी बघितला तुम्ही, हाईप टॅब किंवा बटन किंवा फीचर असं तुम्ही काही म्हणू शकता। तर हाईप टॅब जर मिळाला नाही तर काय होणार? तर हे नवीन जे क्रिएटर आहेत ते खूप घाबरलेले आहेत मित्रांनो, की हाईप हे कशासाठी आहे, कोणीच बरोबर माहिती देत नाही। तर मित्रांनो, ही सगळी माहिती घेऊन या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की जर हे हाईप बटन किंवा टॅब आपल्या चॅनलवर नसेल तर आपले चॅनल काय डिलीट होणार आहे? आपले चॅनल काय मॉनिटाइज होणार नाही? आपले चॅनल व्हायरल होणार नाही? आणि हे हाईप बटन लॉंग व्हिडिओला मिळणार आहे की शॉर्ट व्हिडिओला मिळणार आहे? आणि कोणत्या चॅनल वाल्यांना हे हाईप टॅब किंवा हाईप फीचर हे मिळणार आहे? मित्रांनो, ही सगळी माहिती ए टू झेड माहिती मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती माझी छोटीशी की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, चला सुरू करूया हाईप फीचर बद्दल। हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पूर्ण बघाल तरच तुम्हाला यूट्यूबचा काय काय क्रायटेरिया असतो, हाईप बटन कोणाला मिळणार हे पाहण्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। आणि तुम्ही हा जर व्हिडिओ मधात जर स्किप केला मित्रांनो तर याबद्दल तुमचा गैरसमज दूर होणार नाही। तर यासाठी तुम्हाला एक माझी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा, तरच तुमच्या मनामध्ये जे शंका आहेत त्या शंकांचं निरसन होईल, त्या शंका दूर होतील। तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी, तर या ठिकाणी सुरू करूया हा व्हिडिओ। तर मित्रांनो, हाईप टॅब किंवा हाईप फीचर हे कोणाला मिळणार आहे आणि हे जर मिळालं नाही तर आपले चॅनल काय डिलीट होणार आहे? मित्रांनो, घाबरायचं काही कारण नाही। हाईप टॅब किंवा फीचर आपल्याला मिळाले किंवा नाही मिळाले तरी आपले चॅनल डिलीट होणार नाही। फक्त एकच काळजी घ्यायची आहे की आपण AI किंवा चॅट GPT कडून व्हिडिओ बनवायचा नाही आणि त्याच्याकडून स्क्रिप्ट घ्यायची नाही। स्क्रिप्ट घेतली तर चालेल, परंतु स्वतःचा फेस कॅम करून, स्वतःचा व्हॉइस ओव्हर करून व्हिडिओ बनवलेला पाहिजे। स्वतःचा व्हिडिओ बनवा। तुम्ही दुसऱ्याचे व्हिडिओ बनवून जर अपलोड केले तर मित्रांनो असे चॅनल डिलीट होणार आहे। बऱ्याच लोकांचे चॅनल डिलीट झालेले आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तर आपले चॅनल हाईप जर टॅब मिळाला नाही किंवा हाईप फीचर जर मिळाले नाही तर आपले चॅनल कुठेही डिलीट होणार नाही। हे फुकट लोक, काय काय क्रिएटर लोक जोर जोराने ओरडून सांगतात, जोराने ओरडणे म्हणजेच काही खरी गोष्ट होत नाही। म्हणून मित्रांनो, तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा, तर आपले चॅनल डिलीट होणार नाही। मॉनिटाइज सगळ्यांचे चॅनल होणार। स्वतःचा कंटेंट असेल, स्वतः तुम्ही फेस कॅम करून जर व्हिडिओ बनवत असाल तर तुमचा चॅनल जे आहे, तुमचा चॅनल हा मॉनिटाइज होणार मित्रांनो। त्याचबरोबर तुमचे जर कंटेंट बरोबर असतील, चांगला कंटेंट असेल तर आणि तुमचा थंबनेल सुद्धा व्यवस्थित असेल तर मित्रांनो तुमचा चॅनल सुद्धा हा व्हायरल होणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे हाईप टॅब किंवा हाईप फीचर हे कोणाला मिळणार आहे? तर हाईप टॅब किंवा हाईप फीचर हा फक्त लॉंग व्हिडिओलाच मिळणार आहे आणि तो शॉर्ट वाल्या चॅनलला मिळणार नाही। तर मित्रांनो, ही सगळ्यात अगोदर मोठी गोष्ट आहे की लॉंग व्हिडिओ वाल्यांना हा हाईप फीचर मिळणार आहे, शॉर्ट वाल्यांना, हे लॉंग वाल्यांना खाली मिळणार आहे, शॉर्ट वाल्याला मिळणार नाही। तर मित्रांनो, घाबरायची काहीही गरज नाही। नवीन क्रिएटर आहे, तुम्ही आपले व्हिडिओ चांगले बनवा, कंटेंट चांगला द्या आणि आपले व्हिडिओ व्हायरल करा, सबस्क्राईब करा। आता मित्रांनो, दुसरी गोष्ट राहिली, तर हे हाईप बटन कोणाला मिळणार? तर या ठिकाणी महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो
मित्रांनो, YPP यूट्यूब पार्टनर प्रोग्राम, यूट्यूबच्या काही क्रायटेरिया असतो. यूट्यूबने असा काय क्रायटेरिया दिलेला आहे की हाईप टॅब कोणाला मिळणार, तर मित्रांनो ज्याच्या चॅनलवर कमीत कमी 500 सबस्क्रायबर असतील आणि जास्तीत जास्त जर 5 लाख असतील तर 5 लाखापर्यंतच्या क्रिएटरांना हे हाईप टॅब मिळणार आहे. हाईप टॅब मिळणार आहे आणि त्यासाठी यूट्यूबची पुन्हा एक अपडेट अशी आहे मित्रांनो, हे कोणीच सांगितलं नसेल तुम्हाला. यूट्यूबची एक पुन्हा अशी नवीन एक अपडेट अशी आहे, यूट्यूबने असे सांगितलेले 500 ते 5 लाखापर्यंत ज्यांचे सबस्क्राईब आहे त्यांना हाईप बटन मिळणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपले 500 सबस्क्रायबर म्हणजे आपले चॅनेल जर हाफ मॉनिटाइज असेल तर त्या क्रिएटरांना हा हाईप टॅब किंवा हाईप फीचर मिळणार आहे. तुम्ही या अगोदर तुमचा कन्फ्युजन असेल, अरे माझ्या चॅनलवर तर 500 सबस्क्रायबर आहेत, 600 सबस्क्रायबर आहेत, तर माझ्या चॅनलवर हाईप हे बटन दिसत नाही. तर मित्रांनो हे हाईप बटन किंवा हाईप फीचर जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचे चॅनेल हाफ मॉनिटाइज झालेले पाहिजे. हा क्रायटेरिया तुमचा जर पूर्ण असेल म्हणजे 500 सबस्क्रायबर आणि 3000 घंट्याचा जर वॉच टाइम तुमचा पूर्ण असेल तर मित्रांनो हे हाईप फीचर तुम्हाला मिळू शकते. परंतु त्या ठिकाणी सगळ्याच व्हिडिओना हे दुसरी एक पुन्हा माहिती सांगतो तुम्हाला की हाईप टॅब हे बटन सगळ्याच व्हिडिओला मिळणार नाही. तर त्यासाठी कोणकोणता व्हिडिओ एलिजिबल आहे, तर एलिजिबल आपण जेव्हा आपण अपलोड करतो मित्रांनो, तर अपलोड केल्याच्या नंतर 7 दिवसाच्या आत किंवा 7 दिवसापर्यंत जर एखाद्या व्ह्युअर्सनं आपल्या चॅनेलला लाईक केले तर त्यालाच ते हाईप बटन दिसते. तर 7 दिवसापर्यंत जो एखादा व्हिडिओ जर आपण अपलोड केला तर त्याच व्हिडिओला हाईप बटन मिळते. आपल्या सगळ्या व्हिडिओवर हाईप बटन मिळणार नाही. आणि हाईप बटन जेव्हा एखादा व्ह्युअर्स लाईक करेल तेव्हा त्याचे पॉइंट लगेच आपल्या व्हिडिओवर पाहायला मिळतील. म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हणजे नवीन क्रिएटरांचे पॉइंट वाढवण्यासाठी, त्यांचा चॅनेल ग्रो होण्यासाठी यूट्यूबने हे फीचर बनवलेले आहे. बरेच लोक सांगतात काय ज्यांचे 5 लाखाच्या वर काय सबस्क्रायबर आहे. मित्रांनो असे लोक हे हाईप बटनासाठी इलिजिबल नाही. तर यासाठी इलिजिबल कोण कोण असते, तर आपल्या चॅनलवर 500 सबस्क्रायबर पूर्ण पाहिजे, त्यानंतर 3000 घंट्याचा वॉच टाइम पूर्ण पाहिजे, आपले चॅनेल हाफ मॉनिटाइज पाहिजे, तरच आपल्या चॅनेलवर हे हाईप टॅब किंवा हाईप फीचर आपल्याला मिळेल. अन्यथा मित्रांनो माझे 500 सबस्क्रायबर झाले, माझे 600 झाले आणि मला अजून हे हाईप बटन मला दिसत नाही. आणि बऱ्याच लोकांना भीती वाटते की माझे चॅनेल डिलीट तर होणार नाही, माझे चॅनेल मॉनिटाइज होईल की नाही, किंवा माझे चॅनल व्हायरल होईल का नाही. मित्रांनो काळजी करायची गरज नाही. असा क्रायटेरिया यूट्यूबने सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या चॅनेलवर पूर्ण असेल तर हाईप बटन तुम्हाला दिसेलच दिसेल. तर हाईप बटन हा आपण कुठं बघणार, तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, हाईप बटन जर ज्याचा क्रायटेरिया हाफ मॉनिटायझेशनचा जर पूर्ण झाला असेल तर तुम्ही अर्न टॅब वर क्लिक करा, YT स्टुडिओ जायचं, अर्न टॅब वर क्लिक करा, त्या ठिकाणी तुम्हाला हाईप टॅब किंवा हाईप फीचर हे पाहायला मिळेल. मित्रांनो मी आताच यूट्यूबच्या हेल्प सेंटरशी कॉन्टॅक्ट करून सगळी माहिती काढलेली आहे. नंतर या ठिकाणी मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट सुद्धा लावणार आहे की या हाईप टॅब साठी कोण कोण लोक इलिजिबल आहे हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे, स्क्रीनशॉट लावणार आहे. तर मित्रांनो काळजी करायची गरज नाही, तुमचे चॅनेल जरूर मॉनिटाइज होईल. फक्त तुम्ही लवकरात लवकर कोशिश करा की आपले चॅनेल कमीत कमी हाफ मॉनिटाइज कशा पद्धतीने होईल. तर कामाला लागा आजच आणि तुमचे चॅनल हाफ मॉनिटाइज लवकरात लवकर करा, जेणेकरून तुमच्या चॅनेलवर हाईप टॅब हे लवकरात लवकर मिळेल. तर मित्रांनो व्हिडिओ बनवताना स्वतःचा कंटेंट टाका, चांगला टाका, थंबनेल चांगलं बनवा आणि जर असे असेल तर तेव्हा आपला व्हिडिओ चांगल्या प्रकारे व्हायरल होईल. यूट्यूब आपला व्हिडिओ जर चांगला असेल तर यूट्यूब स्वतः रिकमेंडेशन करते. मित्रांनो आजचा हा व्हिडिओ
तुम्हाला किती नॉलेजेबल वाटला। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तो माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। YouTube बद्दलच्या माहितीचे व्हिडिओ मी तुमच्या समोर कायमच घेऊन येत जाईन। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर आवडल्यास कमेंट करा, लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।